नक्कीच एका बाजूला आपण बघतोय वीर तानाजी दापोडे संघ भिवंडी मधून आलेला संघ एक चांगला संघ, तो दुसऱ्या बाजूला आपण बघतोय आडवली संघ ज्याने आतापर्यंत या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. गोलंदाज राजान पहिला चेंडू चेंडूला भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि पहिला झटका आडवली संघाला. बघा पप्पू शून्यावरती बाजूतोय. मनोज मात्रे यांच्याकडनं विजय पवार याला प्रत्येक चौकाराला 500 रुपये पारितोषिक आणि षटकाला सुद्धा 500 रुपये पारितोषिक. बघा चांगली गोलंदाजी आपल्याला बघा मिळते वीर तानाजी दापोडे संघाकडनं. दोन चेंडू अप्रतिम टाकलेत गोलंदाज राजनने. बघा राजन सर्वात अनुभवी खेळाडू आहे मी म्हणेन या संघामधला आणि पूर्ण अनुभवपणा लावतोय. पहिलं षटक टाकतोय पॉवर प्लेचा. पॉवर प्ले मध्ये आपण बघतोय दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. यावेळी मात्र दीपकने भरकावून दिलाय चेंडूला. चेंडू सीमा पलीकडे मास्टर ब्लास्टर षटकार. षटकारने आपलं खातं करतोय फलंदाज दीपक. बघा फक्त पारितोषिक विजय पवार साठी आहे. बघा षटकाराने आपलं खातं उघडतोय फलंदाज दीपक. यावेळी मात्र चेंडू हलक्यात खेळ करतोय. चेंडू ट्रबलतोय पॉइंट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 7. बघा पहिला चेंडूवरती बलंद बाद झाला तो. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. दुसरा चेंडू डॉट गेला. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि चौथ्या चेंडूवरती एक धाव येते. म्हणजे आपण राजांनी 4 चेंडू टाकले, 7 धावा खर्च केल्या आहेत आणि गडी सुद्धा बाद केलाय. दोन बलाढ्य संघ आपण बघतो. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला आडवली संघ. दोन्ही संघाने आतापर्यंत या स्पर्धेत खूप अप्रतिम कामगिरी केली आहे. यावेळी मात्र लो फुलटा चेंडू. चेंडू सीमा पलीकडे आणि या स्पर्धेत 104 धावा पूर्ण करतोय फलंदाज विजय पवार. बघा सचिन सापाडे संघाचा ज्याच्या 102 धावा होत्या मात्र विजय पवारच्या या स्पर्धेमध्ये 104 धावा पूर्ण होत आहेत. 500 रुपयाला पारितोषिक मनोज मात्रे यांच्याकडे. 500 रुपये पारितोषिक विजय पवार साठी. स्कोर मूव्ज ऑन 13. 13 धावा आपण मुख्य धापल करतो. एक गडी बाद 13. बघा राजन चांगला गोलंदाज आहे मात्र त्याच्या समोर तेवढा चांगला फलंदाज आपण बघतो विजय पवार ज्याने आतापर्यंत या स्पर्धेत तब्बल 104 धावा कुठल्या आहेत. बघा विश्लेषण आपण बघितलं 102 धावा सचिन पाटील मॅन फ्रॉम सापार्डे. त्यानंतर 85 धावा स्वप्नील मात्रेच्या आहेत. त्यानंतर सर्वात जास्त धावा 104 विजय पवारच्या आहेत. अप्रतिम कामगिरी केली आणि सर्वात जास्त गडी बाद केले ते म्हणजे या स्पर्धेमध्ये स्वप्नील मात्रे पडले संघाचा ज्याने या स्पर्धेत 9 गडी बाद केलेत. म्हणजे 9 गडी बाद केलेत आणि फलंदाजी करत असताना 85 धावा केल्यात स्वप्नील मात्रेनं. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो विजय पवार ज्याने या स्पर्धेत 104 धावा आणि 7 गडी बाद केलेत. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. मास्टर ब्लास्टर षटकार. अप्रतिम फलंदाजी. 6 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 19. बघा प्रत्येक षटकाला मनोज मात्रे यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक आहे आणि चौकाराला सुद्धा 500 रुपये आहेत. मनोज मात्रे यांच्याकडनं विजय पवारसाठी फक्त पारितोषिक आहे. प्रत्येक चौकाराला 500 आणि प्रत्येक षटकाराला 500 म्हणजे 2 षटकार आतापर्यंत मारले विजय पवारने. विजय पवार वैयक्तिक आपण बघतोय 12 धावांवरती घेतोय. संघाची धावसंख्या पहिल्या षटकात केर 19 धावा. बघा राजनने चांगली गोलंदाजी केली होती मात्र त्याच राजनला 2 षटकार. मी मगाशी सांगितलं राजन जेवढा चांगला गोलंदाज आहे दापोडे संघाचा तेवढा चांगला फलंदाज आडवली संघाचा विजय पवार. बघा विजय पवारने आतापर्यंत 110 धावा कुठल्या आहेत
आणि अजूनही तो खेळपट्टीवर खेळतोय आणि तब्बल 7 फलंदाजांना बॅक टू पॅव्हेलियन पाठवलंय. म्हणजे नक्कीच चुरस असेल स्वप्नील म्हात्रे आणि विजय पवारच्या मध्ये, कारण की सचिन पाटीलच्या 102 धावा होत्या. मात्र सचिन पाटीलचा सामना आता होणार नाहीये, कारण की सचिन पाटीलचा संघ सापाडे संघ या स्पर्धेतनं पराभूत झालाय मी म्हणेन या सामन्यामधनं. कारण की स्पर्धेमध्ये आपण बघतोय टॉप 4 मध्ये जरी प्रवेश केला असेल तरी सामना शिल्लक नाहीये सचिन पाटीलकडे. त्यामुळे सचिन पाटीलच्या पुढे सरकलाय म्हणजे विजय पवार. गोलंदाज दीनानाथ यावेळेस मात्र चेंडूला बघा सन्मान दिलाय, 1 धाव घेतली. बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, बघा ते दुसरी धाव पूर्ण होते का, आणि डायरेक्ट हिट झाला होता. मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. नक्कीच जर सिद्धू म्हात्रे संदेश म्हात्रेने जर आपण नक्कीच बघितलं तर आपल्याला खारीगावचे पंच गोट्या यांची आठवण आली, ज्या प्रकारे त्यांनी ऍक्शन केली होती. नॉट आउट. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या देते 21 धावा धावपल करते. बघा धावांचा वेग वाढलाय आता या अडवली संघाचा, कारण की अडवली संघाने आतापर्यंत एमबी ट्रॉफी मध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. बघा 2 सामन्यामध्ये दीपकने अप्रतिम कामगिरी केली, त्यानंतर विजय पवारने एक अर्धशतक ठोकले या स्पर्धेमध्ये. तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील म्हात्रे पडले सांगा, ज्याने एक अर्धशतक, म्हणजे 2 खेळाडू आतमध्ये या स्पर्धेत अजूनही आहेत ज्याने एक अर्धशतक ठोकले. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू ट्रबल होतोय. बघा चांगलं क्षेत्ररक्षण होतंय राजनचं, ऑन द स्टंप फेकी होते. एकच धाव मिळते, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढते ती 22 धावा धावपलकावर. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज दिना मोठागाव एंड कडनं धावसंख्या ती 22. यावेळी मात्र विजय पवारने चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू ट्रबल होतोय. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावा मिळतात विजय पवारला. विजय पवार अप्रतिम फलंदाजी दाखवते मैदानामध्ये. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 24 धावा धावपलकावरती. बघा पडले संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि हा दुसरा सेमी फायनलचा सामना दापोडे पक्ष अडवली या 2 संघामध्ये. दापोडे संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते अडवली संघाला. 5 षटकांचा सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना 2 बलाढ्य संघामध्ये. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू 1 बाउंस सीमा पार. 4 धावांसाठी अजून 500 रुपये पारितोषिक मनोज म्हात्रे यांच्याकडनं. बघा 1,500 रुपये पारितोषिक आतापर्यंत विजय पवारच्या नावावरती. प्रत्येक षटकाराला 500 आणि प्रत्येक चौकाराला 500 रुपये पारितोषिक आमचे मान्यवर मनोज म्हात्रे साहेबांकडनं. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या होती 28. यावेळेस माझा चेंडू खेळ करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मधून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, अजय चेंडू उचलतोय, फेकी करतोय. बघा त्या शिवू म्हात्रे यांचा निर्णय येतोय, फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद होतोय. गरज होती का, कारण की 1 धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दीपक बाद होतोय. नक्कीच दीपक उर्फ बंटी. नवीन फलंदाज करण येतोय. 2 गडी बाद झालेत. धावसंख्या ती 29. जुने डोंबिवलीचे विश्वनाथ म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होतोय. धावसंख्या 29. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. बघा चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. षटक समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अडवली संघाची धावसंख्या ती 29. 14.50च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. बघा फलंदाज विजय पवार पाण्याची मागणी करतोय. दोन षटकाच्या नंतर धावसंख्या ती 29. स्पर्धा आपण बघतोय एमबी ट्रॉफी सन 2017. आयोजक आहेत गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ. यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचे पगार विजय भोईर साहेब,
तसेच शालिक म्हात्रे साहेब, बाळाशेठ म्हात्रे साहेब, अनिल भोईर साहेब या सर्व मान्यवरांच्या सहकार्याने ही स्पर्धा आज शेवटपर्यंत येऊन ठेपली. विश्वाचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझल्ट मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव मिळते. गोलंदाज आहे राजन. धावसंख्या 30. ईशान निखिल भोईर यांच्याकडे पाडूची सलग 3 चौकारांसाठी यावेळी माझा चेंडू भिरकावून दिलाय. फ्लायटेड षटकार विजय पवारच्या बॅट मधनं. अजून 500 रुपये पारितोषिक. नक्कीच 2000 रुपये पारितोषिक जमा होतोय मनोज म्हात्रे यांच्याकडनं. बघा ईशान निखिल भोईर यांच्याकडनं सलग 3 चौकार मारले तर 1000 रुपये आणि सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपये पारितोषिक ईशान निखिल भोईर यांच्याकडनं. तर मनोज म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक चौकाराला 500 आणि षटकाराला 500 रुपये फक्त विजय पवारसाठी आहे. आणि ईशान निखिल भोईर यांच्याकडनं सर्व पारितोषिक असेल आडवली संघाच्या. धावसंख्या 36. बघा राजांनी या स्पर्धेत आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती मात्र त्या राजांचा पूर्णपणे समाचार घेतला जातोय फलंदाज विजय पवार कडनं. कारण की आडवली संघासाठी खरंच खूप मेहनत घेत असतात विजय पवार. बघा विजय आलेला चेंडू. विजय पवार तो चेंडू ठेवायचा आहे. धावसंख्या 36. कारण जेव्हा जेव्हा आम्ही आडवली संघाला खेळत असतो जीतान मेहनत करत असतात विजय पवार. एकतर्फी झुंज देत असतात या संघासाठी आडवली संघासाठी. मात्र बाकीचा आपण विचार केला तर सर्व संघ बांध नाही पण सर्वात जास्त मेहनत करून घेत असेल तर मी म्हणेन या संघासाठी विजय पवार. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचं आगमन होते आमच्या व्यासपीठावर पडले. संघाचे माजी खेळाडू ज्यांनी आपण निवृत्ती स्वीकारली मी म्हणेन स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये एक जबरदस्त गोलंदाज ज्यांचं मगाशीच मी सांगितलं की कुणाल स्पोर्ट वाघबिल संघावर मेडन शर्ट टाकलं होतं ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आणि संघाला विजय संपादन करून दिला जात. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या 38. 38 धावा धावपलकावरती आडवली संघाच्या. 2 गडी बाद 38. आमचे गुणलेखक अक्षय भोईर आणि आमचे दुसरे गुणलेखक जितू म्हात्रे जबरदस्त आम्हाला माहिती देतात आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वैयक्तिक 27 धावांवरती खेळतोय फलंदाज विजय पवार. 9 चेंडू मध्ये 27 धावा. यावेळी माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझर्व मधनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय फक्त सिंगल. 1 धाव मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 39. बघा 39 धावा धावपलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकात अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र करणचा कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय करण. बघा आपण जर करणला राहुल बघितला तर नक्कीच आपल्याला आरसीसी पेठ संघाचा फलंदाज निखिल शेळकेची आठवण येते. त्या शैलीचा खेळाडू फलंदाज करण. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू भिरकावून दिलाय सीमा पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या 45. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 45 धावा कुठल्या आहेत. खेळपट्टी आपण बघतोय विजय पवार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 45. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठाकडे आपण वळतोय. मी प्रल्हाद पाटील साहेबांना विनंती करतो की विश्वनाथ म्हात्रे साहेब जुळून डोबले यांचा सत्कार करायचा आहे. प्रल्हाद पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विश्वनाथ म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. विश्वनाथ म्हात्रे साहेब आमचे जुळून डोंबिवलीचे ज्यांचा सत्कार करतात प्रल्हाद पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला होतोय. सातत्याने 6 दिवस आपण बघतोय आलेल्या सर्व मान्यवरांचा राहुल सत्कार केला जातोय.
या स्पर्धेचा आज शेवटचा आणि 6वा दिवस. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती ज्ञानेश्वर म्हात्रे पडलेगाव यांचा सत्कार करतील प्रल्हाद पाटील साहेबांनी विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर म्हात्रे पडलेगाव यांचा सत्कार करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्ती, तेवढे चांगले वेगवान गोलंदाज होते मी म्हणे पडलेज संघाचे, ज्याने अनेक सामने पडलेज संघाला जिंकून दिलेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. असे आमचे मान्यवर ज्ञानेश्वर म्हात्रे यांचाही सत्कार केला जातोय प्रल्हाद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. कारण की आपण ठाण्यामधला एक जबरदस्त संघ, मी मगाशी सांगितलं कुणाल स्पोर्ट वाघबिल संघ, आणि त्या संघाविरुद्ध ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मेगा फायनल मध्ये मेडन शटक टाकलं होतं आणि त्या वाघबिल संघाला 10 धावांवरती ऑल आउट केलं होतं पडलेज संघाने. आणि पडलेज संघ त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरला होता छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये. पुढे आपण मैदानाकडे 4थं षटक घेऊन गोलंदाज हर्षद चौधरी गोलंदाजीसाठी सज्ज होते मोठा गाव एंड कडनं. यावेळेस मात्र ब्लॉकमध्ये चेंडू होता, चेंडूने व्यवस्थित बॅटच्या संपर्क येत नाही. बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या येते 45. बघा 45 धावा धावफलकावर आल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय दापोडे संघाने सुद्धा या स्पर्धेत तब्बल 81 धावा कुठल्या होत्या मोरबी संघाविरुद्ध. हर्षद यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिलंय, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि फलंदाज बाद. विजय पवारची खेळी संपुष्टात. राजनला माहिती होतं की हा झेल किती महत्वाचा आहे आणि फलंदाज बाद होते तो म्हणजे विजय पवार, ज्याने वैयक्तिक आमचे गुणलेख आम्हाला सांगतील नक्कीच 2000 रुपये पारितोषिक सुद्धा आहे विजय पवारला. मनोज म्हात्रे यांच्यानं 28 धावा केल्यात बघा, वैयक्तिक 28 धावा केल्यात ते म्हणजे विजय पवारने, म्हणजे तब्बल 126 धावा कुठल्यात विजय पवारने आतापर्यंत या स्पर्धेत. आणि 7 फलंदाजांना बॅक टू पॅव्हेलियन पाठवलंय, म्हणजे अप्रतिम कामगिरी केली विजय पवारने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. अजय भोयर यांच्याकडनं बघा, अजय पाटील या फलंदाला प्रत्येक चौकाराला 500 आणि षटकाराला सुद्धा 500 रुपये पारितोषिक आहे. गोलंदाज हर्षद यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता बघा, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आपल्याला बघा मिळते गोलंदाज हर्षद चौधरी कडनं बघा. हर्षद चौधरी सलामीला फलंदाजीला सुद्धा येतात. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम हर्षद चौधरीच्या नावावरती आहे. आता मात्र हर्षद गोलंदाजीच्या भवऱ्यावरती आहेत. आतापर्यंत हर्षद चौधरीने चांगली गोलंदाजी दाखवली या मैदानामध्ये. MB ट्रॉफी मध्ये विचार केला तर हर्षदची चांगली कामगिरी आहे. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, पायचीचा अपील केला ते फलंदाज बाद. अजून एक झटका अडवली संघाला. फलंदाज बाद होते बघा, करण पायचीत होतोय. मेन पंच आमचे बघतोय आपण संदेश म्हात्रे यांनी बघितलं चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होतोय एस्टेनच्या बरोबर मधोमध आणि त्यामुळे हा फलंदाज बाद होतोय बघा. विजय पवार जेव्हा बाद होतो त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण विचार केला जेव्हा विजय पवार बाद झाले त्यानंतर आडोली संघाचे विकेट मात्र रेग्युलर इंटरेस्ट मध्ये पडलेत. लक्षात घ्यायचंय म्हणजे विजय पवारचं विकेट या स्पर्धेमध्ये खूप महत्वाचं आहे. 45 धावा आपण बघतोय धावफलकावरती, गडी बाद झाले ते 4. 6व्या क्रमांकावरती ते फलंदाज स्वतः संघनायक वासू गायकर आपण बघतोय फलंदाजीसाठी येत आहेत. 9 सेकंडला अजय, तर गोलंदाज आपण बघतोय हर्षद चौधरी. हर्षदने या सामन्यात 4 चेंडू टाकलेत, एकही धाव दिली नाही अजूनही, म्हणजे 3 षटकात 45 धावा कुठल्या होत्या आडोली संघाने. त्याच आडोली संघाच्या मात्र धावांवरती रोख लावले गोलंदाज हर्षदने. बघा मी मगाशी सांगितलं हर्षद चौधरीची सुद्धा या स्पर्धेत चांगली कामगिरी आहे. सचिन पाटील सापाडे, त्यानंतर स्वप्नील म्हात्रे आणि त्यानंतर विजय पवार या 4 खेळाडूंनी MB ट्रॉफी मध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. चेंडू पडल्यानंतर बघा उसळी घेतली होती, चेंडू पूर्णपणे हाईट फॅक्टर आपण बघितलं, उसळी घेतली होती चेंडू पडल्यानंतर. 1 धाव म्हणजे 1 धाव खर्च केले 5व्या चेंडूवरती गोलंदाज हर्षदने. 5 चेंडू टाकले हर्षदने, 1 धाव दिली आहे आणि 2 फलंदाज बाद केले. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होती ती 46 धावा. बघा अजय पाटील साठी
अजय भोईर यांच्याकडे प्रत्येक चौकाराला 500 आणि षटकाराला 500 रुपये पारितोषिक आहे. सेकंडला फलंदाज अजय पाडुल. तब्बल विजय पवारने 2000 रुपयाचा पारितोषिक पटकावले आतापर्यंत. मात्र विजय पवार बॅक टू पवेलियन. चांगली कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण मिळली. या सामन्यात 11 चेंडूमध्ये 28 धावा केल्या आहेत फलंदाज विजय पवारने. अप्रतिम कामगिरी, अप्रतिम स्पर्धा. नक्कीच राहुल आपल्या युट्यूबवरच्या माध्यमातून बऱ्याचशा प्रेक्षकांच्या सुद्धा शुभेच्छा आल्यात या गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघाला. आमचे मित्र हेमंत दरे असेगावचे त्यांनी शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला. एक चांगलं आयोजन आणि तेवढेच डिसिप्लिन आपल्याला बघायला मिळाले. 48 ग्रामीण संघांना संधी मिळाली होती तर 576 खेळाडू आणि तब्बल 48 संघांमधनं 4 संघ या 44 संघ या स्पर्धेत बाहेर गेले आणि शेवटच्या सत्रामध्ये आपण म्हणजे टॉप 4 मध्ये 4 संघ उरलेत. पडले संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. सपाटे संघ तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे आणि यातून जिंकणारा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. यातून हरणारा संघ तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरू शकतो. म्हणजे तब्बल 48 ग्रामीण संघांना संधी दिली होती गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघाने आणि उरलेत ते फक्त 4 संघ. हर्षद मोठागाव एंड कडनं यावेळी मात्र चेंडू हलका घेऊन काढतोय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली फेकी थोडीशी उशिरा केली मी म्हणेल. क्षेत्ररक्षक 1 धाव मिळते. षटक समाप्त होतोय. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्ती. आडोली संघाची धावसंख्या 47. 47 धावा. बघा हर्षदने या षटकात फक्त 2 धावा दिल्या आहेत आणि 2 फलंदाजांना सुद्धा बाद केले. म्हणजे अप्रतिम गोलंदाजी केली हर्षद चौधरीने. धावांवरती पूर्णपणे रोख लावली आणि 2 गडी सुद्धा बाद केले. ही स्पर्धा आपण बघतोय. प्रथम पारितोषिक आहे 2 लाख व भव्य चषक. द्वितीय पारितोषिक 1 लाख व भव्य चषक. तृतीय पारितोषिक 50 आणि चतुर्थ पारितोषिक 50. आणि जो या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरेल त्या संघाला भगवान म्हात्रे यांच्याकडनं 5000 रुपये पारितोषिक आणि हार्दिक सोन्या म्हात्रे नावपाडा यांच्याकडनं 1 मेंढा. म्हणजे तब्बल पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरेल त्या खेळाडूला संघाला 2,05,000 रुपये पारितोषिक आणि 1 मेंढा मिळेल. लक्षात घ्यायचंय. एक अप्रतिम पारितोषिक आपल्या बघतोय. तब्बल 4,05,000ची स्पर्धा आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बघतोय बाईक, टीव्हीएस ची बाईक. बघा कोणता भाग्यवान खेळाडू शेवटच्या सत्रामध्ये बाईक आपल्या घरी घेऊन गेलो. 576 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. मात्र एकाच खेळाडूची निवड होईल आणि तो खेळाडू ही बाईक आपल्या घरी घेऊन जाणार आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी 1 ट्रॉफी आहे, उत्कृष्ट गोलंदाजासाठी 1 ट्रॉफी आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी 1 ट्रॉफी आहे. म्हणजे अशा 3 ट्रॉफ्या. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी 1 भव्य दिव्य ट्रॉफी. या दरम्यान विजयबाबू म्हात्रे यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावर. त्यांनाही विनंती की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47. नक्कीच आमच्या खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण बघतोय राजन यांचे चिरंजीव सुद्धा आहेत. नक्कीच ते सांगतात की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्ही घेऊन जाणार आहे. मग तसं काही होणार नाहीये. एकच ट्रॉफी तुमच्या घरी जाईल. नक्कीच या स्पर्धेसाठी सर्वात मोठं योगदान आहे ते म्हणजे विजयबाबू म्हात्रे यांचंही आगमन होते. कारण की आपण ज्या टी शर्ट बघतोय त्यांच्यावरती सुद्धा आपण नाव बघू शकता विजयबाबू म्हात्रे साहेबांचं. आणि त्यांचं आगमन आमच्या व्यासपीठावरती होतंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. MB ट्रॉफी, मास्टर ब्लास्टर चषक सचिन तेंडुलकर सन 2017. आणि याचं श्रेय जातं ते म्हणजे आमचे आयोजक गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ व त्यांचे सर्व ग्रामस्थांना. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज प्रितेश पाटील. या दरम्यान पोलीस पाटील लक्ष्मण भोईर यांचं आगमन होते. देवीचा पाडा पोलीस पाटील लक्ष्मण भोईर साहेबांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे. गोलंदाजीसाठी नक्कीच गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज प्रितेश पाटील. एक प्रितेश पाटील आपण बघतो निलजेश संघामध्ये, तोही अंडर 19चा खेळाडू. तर एका दुसऱ्या बाजूला आपण बघतो अंडर 19चा खेळाडू प्रितेश पाटील अंडर. या दरम्यान मोहन भोईर यांचे आगमन होते. वय वर्ष 17. बघा प्रितेश पाटीलने तुर्बे संघाला 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या प्रितेश पाटीलने. बघा पंच काहीतरी बातचीत करतायत कारण की तुर्बे संघ राहुल नवी मुंबईचा एक दादा संघ. मात्र त्या संघाला प्रितेश पाटीलने रक्ताचे अश्रू रडवले मी म्हणेन.
कारण प्रितेश पाटीलच्या हातात चेंडू स्वतः घेतला होता, कारण प्रितेश पाटील स्वतः संघ नायक आहेत वीर तानाजी दापोडे संघाचे. दर्शन आडारकर आमचे ऑफिशियल पंच मैदान जायचे. दर्शन आडारकर बघा 4 षटकार समाप्ती धावा आहेत त्या 47. नवी मुंबईचा दादा संघ म्हणून ओळखला जाणारा संघ होता तुर्बेस संघ. मात्र त्या तुर्बेस संघाला रक्ताचे अश्रू रडवले मी म्हणेल या गोलंदाज प्रितेश पाटीलने. 6 चेंडू 7 धावांची गरज होती. 6 धावा सुद्धा चालल्या असत्या, मात्र सामना 4 धावा फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 3 धावाने सामना जिंकला तो म्हणजे दापोडे संघाने. कारण दापोडे संघाने आतापर्यंत या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी केली आहे. 4 षटकाचा खेळ संपतो धावफलकावरती 37. नक्कीच असाच सामना तुर्बेस संघाने टायगर चषक मध्ये सुद्धा गमावला होता. मेगा फायनलचा सामना जीजी स्पोर्ट वाकलन संघाविरुद्ध 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना केतन मात्रेने अप्रतिम गोलंदाजी केली होती वाकलन संघाच्या आणि सामना गमावला होता तुर्बेस संघाने. आणि त्याच प्रकारे आजही सामना गमावला मी म्हणेन तुर्बेस संघाने 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना. खालच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण मध्ये पेठाली संघाने पहिला क्रमांक पटकावला, त्यानंतर दुसरा क्रमांक आगास सर आणि तिसरा क्रमांक जय बागेश्वर देसाई, तर चौथा क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे आयन 11 दिगोडे संघ. पेठाली संघाचा हेमंत केनी ज्याला बाईक मिळाली. बघा हेमंत केनीला सुद्धा या सीझन मध्ये लगातार 2 बाईक मिळाल्या. उसाटणे ते स्पर्धा आली त्या स्पर्धेत सुद्धा हेमंत केनीला बाईक मिळाली होती. त्यानंतर वाकलनच्या मैदानात एक बाईक मिळाली. 2 बाईक आपल्या नावावरती कोरल्यात मी म्हणेल हेमंत केनीने पेटाली संघाच्या, तर केतन मात्रे आपण पहिला वाकलन संघाचा ज्याच्या नावावरती सुद्धा 2 बाईक. तर या सीझनचा आपण विचार केला तर सर्वात मोठं पारितोषिक नितेश पाटील निर्जेश संघाचा, ज्याला स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये 4 व्हीलर मिळाली. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज प्रितेश. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र चेंडू अडतोय. पण चेंडू पायावर जाऊन आदळतोय त्यामुळे चौकार अडतोय मी म्हणेन. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 49. शेवटचं षटक मार्गस्थ धावसंख्या 49. गोलंदाज प्रितेश. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू, चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पलीकडं, मास्टर ब्लास्टर षटकार. अरे हटा चल अपना बजा. हॅलो. त्यानंतर अजय भोईर यांच्याकडे अजय पाटीलला 500 रुपये पारितोषिक षटकारासाठी. प्रत्येक षटकार आणि चौकाराला 500 रुपये पारितोषिक आहे अजय भोईर साहेबांकडनं. धावसंख्या 55. त्यानंतर आपण उसाटणेचा फलंदाज समीर पाटील, ज्याला सुद्धा यावर्षी 2 बाईक मिळाल्या आहेत. असे बरेचसे खेळाडू ज्यांना बाईक मिळाल्यात यावर्षी. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय, एकदा पुन्हा होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतं मी म्हणेल दापोडे संघाचा. 2 धावा मिळतात अजयला. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या अडवली संघाची 57. 57 धावा धावफलकावरती. बघा जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे मी म्हणेल मैदानात अडवली संघाचा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या ती 57 धावा धावफलकावरती. गोलंदाज प्रितेश पाटील. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक झेल खाली, फलंदाज बाद. अजय बॅक टू पॅव्हेलियन. दिनातने अप्रतिम झेल टिपलाय, कारण फुलटॉस चेंडू होता. बघा फुलटॉस चेंडू होती. सकाळच्या 17 दिगोडे संघाचा फलंदाज अभिजित ठाकूर बाद झाले होते. त्यानंतर धावा मात्र मंदावल्या या दिगोडे संघाच्या. इथे मात्र 57 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज प्रितेश पाटील. प्रितेश पाटीलने बघा तुर्बेस संघाला पराभूत करून सोडलं मी म्हणेन क्वार्टर फायनल मध्ये. अप्रतिम गोलंदाजी केली. मात्र आत्ताचा विचार केला तर आतापर्यंत
10 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रितेश पाटीलने. 4 चेंडू टाकले, 10 धावा दिल्या आहेत, सुद्धा बाद केले. धावसंख्या ती 57. 57 धावा धावपलकावरती. या दरम्यान लारा यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावर. सातत्याने 6 दिवस आमच्या बरोबर आहेत लारा. कारण ते स्वतः चांगले खेळाडू आम्ही बघितले आहेत ओरम क्रिकेट अंडरम क्रिकेटचे. गोलंदाज प्रितेश, स्ट्रायकरला फलंदाज वासू गायकर. यावेळेस मात्र लो फुटा चेंडू घेऊन करतोय, चेंडू ट्रबल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, थोडस खराब क्षेत्ररक्षण. बघा ते तिसरी धाव पूर्ण होते का? 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 60. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावले होते. हर्षद आणि निलेश असे 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावले होते मी म्हणेन. मात्र 3 धावा मोजाव्या लागल्या या दापोडे संघाला. आडवली संघाची धावसंख्या होती 60. 5 गडी बाद 60. सेकंडला फलंदाज योगेश. यावेळेस मात्र योगेश वाणीने घेऊन काढलेला चेंडू ट्रबल होतो. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. राजन चेंडू खाली ऑन द स्टंप पैकी, मात्र 2 धावा रोखू शकत नाही. षटक समाप्त होतोय. 5 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 62. 63 धावांचं लक्ष आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये या दापोडे संघासमोर. आडोली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 62 धावा केल्यात. 5 गडी बाद 62 आणि 63 धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा सुरू होईल प्रत्यक्ष ऐकूया धावतेवरून आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर यांना. थँक्यू थँक्यू नितीन कान. दुसरी उपांत्य फेरीचा सामना खेळाचं पहिले सत्र संपलाय आणि धावसंख्या धावपलकावरती अडवली संघाच्या आतापर्यंत येत आहेत तब्बल 62 धावा. तर 63 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती. ईशान निखिल भोईर यांच्याकडनं अडवली संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक संपादन केली विकेटची तो रोख रक्कम 2500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. पण दखल घ्या 2500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. 2 आघाडीचे फलंदाज पाठवा आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये प्लीज फास्ट. सामना लगेच सुरू करू. दुसरी उपांत्य फेरी आपण पहिली उपांत्य फेरी बघितली. सामना आदर्श पडली विपक्ष सापाडे. आदर्श पडले संघाने सामना जिंकला आणि मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय.
ग्रँड फिनाल मध्ये प्रवेश केला आदर्श पडले संघाने. यावेळेस दुसरी उपांत्य फेरी, दुसरा उपांत्य फेरीचे सामने मध्ये यावेळेस सुरू होतोय. खेळाचं पहिले सत्र संपलाय. तो दापोटी संघ आपण सर्व खेळाडू बाकीचे बसून घ्या आतमध्ये प्लीज, जरा थोडं बाकीचे. दुसरा आपण दोन सलामीशी पर्यंत जातील दापोटे संघाच्या माध्यमातून. दुसरी उपांत्य फेरी वेळेसचा दापोटे बनाम अडवली अशी असणार आहे. अडवली संघाने तब्बल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 62 धावा उभारल्यात. ते तब्बल जिंकण्यासाठी 63 धावेची गरज असेल. दोन सलामीचे फलंदाज हर्षद पाटील आणि अजय पाटील, दोन आघाडीचे फलंदाज. हर्षद चौधरी, माफ करा, हर्षद चौधरी आणि अजय पाटील. यावेळेस अजय पाटील विषयाचे केंद्र, अजय पाटील नक्कीच आणि पनामा कॅप. तर यावेळेस म्हणजे बघितलेलं त्याचा वापर केला गेला, संग्लासचा वापर केला गेला होता. सध्या त्यांनी नवीन संकल्पना आपण बघतो ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून. दुसरा आपण सामन्याकडे सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना. एका बाजूला मैदानावरती अडवली संघ बघतोय ठाणा डिस्ट्रिक्ट मधला डोंबिवली विभागामधील कल्याण विभागामधील संघ अडवली संघ. तर दुसऱ्या बाजूला भिवंडी परिसरातील एक दादा संघ त्याच्या समोर असणार आहे दापोटी संघ. तब्बल 63 धावेची गरज असणार आहे. वीर तानाजी क्रिकेट संघ दापोटे हा पहिल्या चेंडूमध्ये दरम्यान चेंडू घेऊन काढला विकेट. खराब क्षेत्ररक्षण, आउटफील्ड पास आहे. तोपर्यंत चेंडू दरम्यान जातोय सीमेरेषे पलीकडे. टीट फॉर दॅट, जशात तसं उत्तर. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच मात्र स्पर्धकांच्या विजयासाठी प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 500 कॅश प्राइज. मनोज म्हात्रे यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 500. हा चेंडू दरम्यान लिडिंग चेंडू कीपरच्या बारी चूक होती. आउटफील्ड पास आहे. चेंडू लॉंग स्टॉप, सोन मधून फरार. चौकार. बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार येते. खराब क्षेत्ररक्षण कीपरच्या पाडी. धावसंख्या दापोलीवरती 8 धावा येतात. एक गाव एक मंड दापोडे या संघाचं नाव. घेऊन काढला अतुल लॉंगाझोन मधून. चेंडू वन मोर संदर्भ. बॅक टू बॅक तिसरा दमदार चौकार. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती आपलातून क्रिकेट हर्षद चौधरीच्या माध्यमातून. 3 चेंडू 3 चौकार आणि धावसंख्या दापोलीवरती 12 धावा. उपांत्य फेरी जशास तसं उत्तर. ईट का जवाब पत्थर से सततने चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवले मैदानावरती या दापोली संघाच्या माध्यमातून. विजय पवार बॅकवर्डला असतील.
हा चेंडू गतीमध्ये मिश्रण ऑन साईडला चेंज ऑफ पेस त्याचा पुरेपूर फायदा होता मैदानावरती विजय पवारला. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 चौकार आले. त्याच्यानंतर कमबॅक केले मैदानावरती विजय पवारने. धावसंख्या धाबालकावरती 12 धावा. तब्बल जर विचार केला 63 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती यावेळेस दापटी संघाला. चेंडू पर्यंत गतीमध्ये मिश्रण जबरदस्त क्रिकेट आपलातून क्रिकेट मैदानावरती विजय पवारच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी वापसी केली आहे. बॅक टू बॅक मागितले 3 चेंडू 3 चौकार. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू दरम्यान डॉट जात आहेत. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती विजय पवारच्या माध्यमातून चेंडू यष्ट मात्र वाकवले जात आहेत. फलंदाज बाद टसन क्रिकेट मैदानावरती. अनिश निखिल भोईर यांच्याकडे हॅट्रिक संपादन केली विकेटची. तो रोख रक्कम पारितोषिक असणारे 5,000 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. धावसंख्या दाबालकावरती आता मात्र येत आहेत तब्बल 12 धावा आल्या होत्या पहिल्या 3 चेंडू मध्ये आणि त्याच्यानंतर पूर्णपणे कमबॅक 2 चेंडू चांगले फेकले आणि त्याच्यानंतर विचार जर केला तर फलंदाज मात्र यावेळेस मात्र थोडीशी दुखापत होतीये. तर क्षेत्ररक्षण करत असताना योगेश मात्र थोडीशी दुखापत होतोपर्यंत दरम्यान आमचे मेडिकल मध्ये जात आहेत. पिंट्या बाहेर आपण तर पहिल्या षटकाचा वाजपेयी केस संपला कारण सातत्याने बघितलं पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चेंडू 3 चौकार आणि त्याच्यानंतर 3 चेंडूच्या मागे जो कमबॅक केलाय गुणवत्ता आपल्या देशाला आत्मविश्वास धैर्य दाखवल्यामध्ये पूर्णपणे सातत्याने चांगल्या प्रकारचा क्रिकेट आपल्यातून लाजवाब क्रिकेट. धावसंख्या दाबालकावरती तब्बल 12 धावा दाबालकावरती षटक क्रमांक दरम्यान पहिला संपला गेला. 63 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती यावेळेस तापडे संघाला. एक गाव एक मंडळ असे या संघ बघितलेला गावाचं वैशिष्ट्य आहे कारण एकच संघ या गावातला तो खेळ कोणताही असो कबड्डी असो खो खो असो क्रिकेट असो किंवा लंगडी असो कोणता एक क्षेत्र असो. हा चेंडू दरम्यान लेट केले होते. चेंडूची फील होती शॉर्ट टर्मॅनला तोपर्यंत शेताशी योगेश सिंगल कंप्लीट. नवीन फलंदाज गेले मैदानावरती यावेळेस दीनानाथ. तर पण हा चेंडू घेऊन गेला तेवढं चांगला क्षेत्ररक्षण डीप मिड ऑनला स्वतःला मात्र यावेळेस जोखून दिला स्वतःला मात्र स्ट्रेच केला. साधारण एक धावेची किंमत मात्र यावेळेस अडवली संघ त्याची जाणकारी भरपूर. तर दुसऱ्या बाजूला एक धावेसाठी झग करावा लागतोय मैदानावरती. या दरम्यान विचार जग दापडी संघाला तो गोलंदाज सुनील बाणे चेंडू रिवर्स घ्यायचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही येत. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. भरपूर संघाने प्रेक्षक वर्ग मात्र सपोर्ट करण्यासाठी पाठी राखे. भरपूर संघाने शिवाजी शेजाऱ्यांच्या स्टँड मध्ये बसले. तर एका बाजूला राकेश मात्रे स्टँड मध्ये बसलो प्रेक्षक वर्ग सामन्याला मात्र भरपूर एन्जॉय करतात. हा चेंडू वन्स अगेन ऑन साइड मध्ये प्रयत्न होता लिडिंग एज फलंदाज बाद. थँक्यू डीजे. यावेळेस प्रेक्षक वर्ग भरपूर
सपोर्ट करतात. चांगला मत सामना एन्जॉय करतात की सातत्याने एका बाजूला विषय घेतात. चांगला क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न अडवली संघाच्या माध्यमातून सुरुवात दमदार केली दापोटे संघाने. त्याच्यानंतर घडले काय मैदानामध्ये कारण का सातत्याने गोलंदाजी भेदक मारा सातत्याने यावेळेस पूर्णपणे फलंदाजीच्या पायामध्ये बेड्या खाण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सातत्याने परंतु वेटीस ठेवणं सातत्याने चांगलं कार्य बनवतात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी वापसी होतीये सुनील मानेच्या माध्यमातून अडवली संघ वापसी करतोय. हा चेंडू सापड्याने फक्त सन्मान दिले चेंडूला. चेंडू घेऊन काढलाय डीप कव्हर झोनला. चेंडूची पील होईल का क्षेत्ररक्षण वासू गायकार अचूक फेक येत नाही येतोपर्यंत बॅकअपला अजय पाटील. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती येत आहेत. 16 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ दुसरं सर्कल पाबंदीचा पहिला P1 षटकामध्ये डबल धावा खर्च केले विजय पवारने 12. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले प्रितेश 70 चा खेळाडू. जबरदस्त क्रिकेट आपण दाखवलाय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात नाहीये चेंडूच्या रेषेमध्ये तोपर्यंत षटक क्रमांक संपला गेलाय. दुसरा 2 षटकाचा वाजपेयी खेळ संपला गेलाय. सर्कल पाबंदी संपली आणि धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान फक्त आणि फक्त 16 धावा. बघितलं तर 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले. धावसंख्या 12 बघितली. पहिल्या 3 चेंडूच्या नंतर जी गोलंदाजी आपण बघितली विजय पवारच्या माध्यमातून पूर्णपणे कमबॅक. सुनील बालाच्या माध्यमातून आपल्यातून गोलंदाजी धावसंख्या दाबावरती या दरम्यान फक्त आणि फक्त 16 धावा. अजूनही तब्बल जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल अजूनही 47 धावेची गरज आहे. तो गोलंदाज सचिन गायकरचा वापर केला जाईल अडवली संघाच्या माध्यमातून. अडवली बनाम दापोडे असा सामना एक मंडल कारण की या गावाचं वैशिष्ट्य क्षेत्र कोणतंही असो क्रिकेट असो कबड्डी असो खो खो असो किंवा लंगडी असो सातत्याने कोणत्याही खेळासाठी गावातला एकच संघ सातत्याने मात्र एकच प्रवेश नोंदवला असतो. सचिन गायकर हा चेंडू फलंदाज बाद एक्स्ट्रा वाकवले जात आहेत. बॅक टू बॅक अजून एक विकेटचे बटन दापोडे संघ बॅकफुटला. त्यावेळेस अजून एक फलंदाज बाहेर दिलाय दीनानाथ मात्र या दरम्यान मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज गेला यावेळेस राजन पाटील. यावेळेस संघाचे तारणार यावेळेस संघाला गरज आहे चांगला क्रिकेट जर दाखवला तर सामना बॅलन्स ठेवू शकेल सामना मात्र जिवंत ठेवू शकेल. तर यावेळेस सचिन गायकरच्या माध्यमातून अतिशय चांगला षटक रफ्तार का सौदागर. हा चेंडू जबरदस्त फेकला होता आपलातून क्रिकेट ऑन साईडला माझा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर टेकअप होत नाहीये. ज्या रिझनने फेकलाय त्याच लाईनने जातो मात्र उरलेलं काम एसटीच्या मागे पप्पू बानेने चोखपणे बजावलाय. डॉट बॉल. धावसंख्या दाबावरती फक्त आणि फक्त 16 धावा. जबरदस्त क्रिकेटचा दर्जा क्रिकेटची क्वालिटी मध्ये दाखवते मैदानावरती अडवली संघ. सचिन गायकर हा चेंडू गातीमध्ये मिश्रण केलाय फलंदाज बाद. टसन क्रिकेट मैदानावरती राजन पाटील बाद.
ईशान निखिल भोईर यांच्याकडनं मात्र विकेटची अटॅक संपादन केली. तो रोख रक्कम पारितोषिक असणार आहे. कॅश प्राइज मात्र 2500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. सातत्याने गोलंदाजी अतिशय भेदक मारा, जबरदस्त क्रिकेट, अफलातून क्रिकेट मैदानावरती. सचिन गायकर ऑन द फायर जी गोलंदाजी होती, देखणी गोलंदाजी आणि भरपूर संख्येने मात्र यावेळेचा प्रेक्षक वर्ग स्वर्गीय राकेश मात्रे स्टँड मध्ये बसून प्रेक्षक वर्ग मात्र यावेळेचा सामना एन्जॉय करतात. कारण का अडवली संघाचे पाठी राखे भरपूर संख्येने आलेत. आचून दरम्यान ऑन केला क्षेत्राशी जज करतायत, चूक होतीये दरम्यान हा षटकार, गुड शॉट. थँक्यू डीजे. हार्दिक सोन्या मात्रे यांच्याकडनं नक्कीच नवा पाड्याचे यांच्याकडनं जो संघ चॅम्पियन राहील तर मात्र एक मेंढा देण्यात येईल. मध्ये प्रॉब्लेम मेंढा सुद्धा मात्र आमच्यापर्यंत यावेळेस पोहोचवला गेलाय. आणि त्याच्यानंतर पारितोषिक असणारे अजून 5000 कॅश प्राइज भगवान मात्रे यांच्याकडे सुद्धा मात्र 5000 कॅश प्राइज दिले. म्हणजे जो संघ जिंकेल त्याला तब्बल अनिश निखिल भोईर यांच्याकडनं मात्र विचारते गेलं तर अटॅक संपादन केली. चेंडू दरम्यान खराब चेंडू होता, त्याचा फायदा घेऊ शकत नाहीये स्वेरी चेंडू. विकेटची जर अटॅक संपादन केली तर रोख रक्कम कॅश प्राइज असणारे 5000 रुपये कॅश प्राइज. धावसंख्या दाबालकावरती दरम्यान स्थगित फक्त आणि फक्त 23 धावा दाबालकावरती. थोडासा बॅकफुटला दरम्यान दाबडी संघ चेंडू एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि साईडला मॅचचा प्रयत्न होता, तालमेल चुकतोय, जजमेंट चुकतोय, फलंदाज बाद. मनीषा भक्तीला जागी झाली, गाडी आली, मनीषा भक्तीला जागी झाली, गाडीवाले दादा थांबला रे थांबला, माझा गवळी दादा चालला, एकवीरचे जत्रला, माझा गवळी दादा चालला, एकवीरचे जत्रला. एप्रिल बाईकची आमच्याकडे सावी सापडली. आम्हाला आपली ओळख पटून सावी घेऊन जायचे. ज्या कोणाची असेल त्याने आपल्या गाडीचे कागदपत्र आमच्याकडे जमा करा आणि सावी आपली घेऊन जा. आमचे सुशील पाटील टायगरचे सध्या त्यांनी सावी हरवते, त्यांचं मात्र लक्ष जरा वेगळीकडे जातोय. हरकत नाही सुशील. दरम्यान षटक क्रमांक 30 मार्गाचा जल्लोष भरपूर होतोय, कारण सातत्याने भरपूर संख्येने पाठीराखी आलेत. एका बाजूला दापटी संघ बॅकफुटला गेले करा, गोलंदाजी अतिशय बेधक मारा, नियंत्रण अतिशय चांगलं फुटवर्क बघितलं तर आपण मैदानावरती यावेळेस चांगला बॉडी लँग्वेज आहे, रनवे चांगला आहे. सचिन गायकरच्या माध्यमातून गोलंदाजी मात्र केली जाते. अडवली संघ थोडासा मात्र या दरम्यान पूर्णपणे यावेळेस सामना बनवण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला बॅकफुटला थोडासा गेले मैदानावरती दापटी संघ सामना कधीही टर्न करू शकेल. ही धमक, आत्मविश्वास जर झलकवला मैदानावरती तर आपल्या सामन्यामध्ये चांगली मजा पाहायला भेटणार आहे. सचिन गायकर चेंडू भिडकावून दिला, मिस टायमिंग शॉट आहे, चेंडू हवेमध्ये जेल जज करतायत, चूक होतीये. बॅकअपला अजय पाटील जोपर्यंत या धावा येत आहेत, 3 धावा कंप्लीट. शेतशेक होते या दरम्यान महेश पवार मध्ये चूक होतोय, तोपर्यंत 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय आणि धावसंख्या दाबालकावरती दरम्यान 26 धावा. डिन्स ब्रेक. साडी चोली चमचेक विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. पावसार जमलय गो तुझे जत्रला, लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. हा मनपण साडी चोली चमचेक विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला.
थँक्यू डीजे. धावसंख्या धापक होती 26 धावा आमच्या डीन्स वेरेकर मैदानाच्या बाहेर येत आहेत. अजूनही समीकरण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 37 धावेची गरज आहे. 12 चेंडू 37 धावेची गरज. मात्र सामना यावेळेस आपण बघितलं गेलं तर भरपूर बॅलन्स आहे. अजूनही बंद लिपापामध्ये बंद आहे हा सामना. मात्र अजूनही आपण सांगू शकत नाही इकडे का सामना कोण जिंकेल. क्रिकेट हा निश्चित केला कोणत्या क्षणाला सामना टर्न करू शकेल ही दमक आत्मविश्वास भरपूर आहे. दापोडे संघ एक इन्फॉर्म संघ आहे. भिवंडी विभागातील एक दादा संघ तर दुसऱ्या बाजूने बघतो मैदानावरती विजय पवारच्या नावाने या संघाची ओळख आहे तो म्हणजे अडवली संघ. सातत्याने चांगला क्रिकेट या संघाच्या माध्यमातून बघितलं गेलं तर काही वर्षांपूर्वी तर अजय पालीस होता एक चांगला फलंदाज आहे. आता विजय पवारच्या नावाने जास्त हा संघ मात्र ओळखला जातोय अडवली संघ. धावसंख्या धाबारकती दरम्यान आतापर्यंत येत आहेत 26 धावा धाबारकीवरती. समीकरण 12 चेंडू 37 धावेची गरज. गोलंदाज यावेळेस प्रमोदचा वापर केला जाईल या चौथ्या षटकामध्ये. डेट ओव्हर चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये तब्बल सातत्याने आक्रमण करेल का दापोडी संघ हा आपला प्रश्नचिन्ह असेल. षडंबोल चेंडू दरम्यान मिडकावून दिला. चेंडूला मिड विकेट झोनला चेंडूची फील होते तोपर्यंत सिंगल कंप्लीट करा क्षेत्ररक्षण. चूक करतोय सचिन गायकर. षटक वेगळं होतं तिसरा थोडीशी चूक होती तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 ने धावसंख्या धाबलकावरती. स्कोअर मोजून 28 28 धावा धाबलकावरती. फलंदाज आतापर्यंत बाद होत आहेत तब्बल 5 फलंदाज. अर्षद बाद झाले, अजय बाद झाले, दिनानाथ बाद झालेत, राजन बाद झाले, त्याच्यानंतर सचिन बाद झालेत. हा चेंडू विकेट दिशा दिली आहे क्षेत्रशास्त्री वेगून सचिन गायकर. चांगलं क्षेत्ररक्षण अचूक वेगवंत स्टंप. जबरदस्त क्रिकेट आपल्यातून क्रिकेट दर्जेदार ऑन द फेकी स्टंप. चांगलं क्रिकेट. धावसंख्या दाबालकावर मात्र येत आहेत 30 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ दरम्यान चौथा प्रमोदचा वापर केला गेलाय. एक चांगला गोलंदाज ज्यावेळेस अडवली संघाचा. सामना बघतो दुसरा उपांत्य फेरीचा सामना. या दरम्यान एका बाजूला भिवंडी परिसरातील एक दादा संघ राजन पाटील यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला बघितलं गेलं तर आमच्या कल्याण डोंबिवली मधला हा अडवली संघ. हा चेंडू दरम्यान घेऊन काढलाय टॉपला क्षेत्रशक्करान. अचूक फेकी येते ऑन द स्टंप. चांगलं क्रिकेट. यावेळेस दुसरी धाव घेण्याचा धाडीचा मात्र मानस नव्हता. मात्र मानस नाही तोपर्यंत या धावा अजून सिंगल येते. धावसंख्या अजून 1 धावसंख्या दाबालकावरती. विचार जर केला तर आता मात्र येत आहेत 31 लॉस ऑफ 5 विकेट्स. दापोडे संघ 31 धावा दाबालकावरती. विचार जर केला तर सातत्याने राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन सगळ्यांनी कुणाला मात्र जास्त मेहनत जास्त कसरत करावी लागते. स्क्वेलिकचे पंच आमच्या कुणाल म्हात्रे मेन पंच शिपू म्हात्रे सातत्याने मात्र गोट्याची आठवण येते. गोट्या पंच सातत्याने ते स्टाईलने मात्र नोट आउट किंवा आमच्याकडे ज्या इशारे देतात सातत्याने आमचे शिपू म्हात्रे यावेळेस पंचांच्या भूमिकेमध्ये 2 चांगले खेळाडू देवीच्या क्रिकेट संघाच्या माध्यमातून. तर प्रमोद राऊंड या दरम्यान ओव्हर द विकेट. मोठा चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात नव्हता. फलंदाज 4 ओकाने चीत. कारण की यावेळेस रिव्हर्स खेळासाठी 4 गोष्टी पण अतिशय महत्वाचं असतात. चेंडू कधी पडतो किंवा पडतो कसा पडतोय या 4 गोष्टींमध्ये नजर ठेवणं हे अतिशय महत्वाचं. मात्र यावेळेस फलंदाजी अतिशय चुकीची होती प्रितेशच्या माध्यमातून. पाटील हा चेंडू विकेट मिस्टर शॉट जे क्षेत्ररक्षक आता मध्ये चूक होणार नाहीये. फलंदाज बाद महेश पवार. धन्यवाद डीजे. चांगलं संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. दरम्यान विचार जर केला तर अजून एक फलंदाज 5 सातत्याने आत्मविश्वास थोडासा मात्र या दरम्यान उंचावला असेल जास्त म्हणजे क्रिकेट दाखवले अडवली संघाने. विजय पवारच्या नावाने मात्र संघ मी तर म्हणेन अडवली संघ वळत जातोय. क्षेत्ररक्षक असो किंवा फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो परिपूर्वक सगळ्या गोष्टी विजय पवारच्या माध्यमातून. त्याच्यानंतर बाकी त्यांचे सर्व सहकारी बंटी असो कोणाला असो अजय पाटील असो पप्पू असो सचिन गायकर असो वासू गायकर असो प्रमोद असो. चेंडू साईडला भिरकावून दिलाय
चुका दे विकेट स्क्वेअर लेग क्षेत्र दरम्यान शेडू स्क्वेअर लेग झोनला मात्र या दरम्यान खेळून काढला होता हा षटकार. धन्यवाद डीजे. 26 धावेची गरज आहे. 6 चेंडू तब्बल 26 धावेची गरज आहे. आता इथनं सामना जिंकून देणार का मैदानावरती आता आपण संघाच्या मैदानावरती मला मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. कारण का फलंदाज 7व्या आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज निलेश आणि त्याच्यानंतर नितेश. आत्मविश्वास आहे, धमक आहे, कुवत आहे. तर यावेळेस ती सिद्ध करण्यासाठी फक्त 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू तब्बल जिंकण्यासाठी 26 धावेची गरज. वॉट मॅच चांगला आपण बघतोय सामना मैदानावरती. सामना अजूनही जिवंत आहे. थोडस आपण वेळ जरा कमी घ्या, थोडस सहकार्य करा. विजय पवार मग शेताशी लवकरात लवकर लावून घ्या आणि आपण सामना लगेच सुरू करू. शहरे साहेब शुभ आगमन झालंय त्याचा वाचल्यावरती तुमचं योग्य तो सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. एमबी ट्रॉफी 2017 प्रत्येक विकेटसाठी मध्ये पारितोषिक आला आहे. 500 रुपये पारितोषिक विजय पवार साठी. मनोज मात्रे यांनी आपला एटीएम कोला केलाय. आमच्या व्यासपीठावरती विजय पवार अंतिम षटक. छोटू दरम्यान ऑनसाइड क्लिक केला, घेऊन काढला आहे. दरम्यान छोटीशी फील्ड होतीये. मिड विकेट झोनला चूक फेक येत नाही तोपर्यंत ओव्हर थ्रो होतोय. बॅकअप चांगला. दरम्यान 2 धावा कंप्लीट. वासू गायकर सुद्धा संघ नायक. संघाचे अजूनही मात्र समीकरण 5 चेंडू तब्बल जिंकण्यासाठी 24 धावेची गरज आहे. 5 चेंडू 24 धावेची गरज आहे. मात्र मोठ्या प्रकारची सातत्याने गरज यावेळेस मैदानावरती. कारण का दापटे संघाच्या माध्यमातून जर विचार जर आपण केला तर सुरुवात दमदार केली आणि त्याच्यानंतर जो कमबॅक केला विजय पवारने 3 चेंडूच्या नंतर मध्ये एकही धाव खर्च करता एका फलंदाजाला बाद केलं. त्याच्यानंतर पूर्णपणे वापसी केली. सातत्याने त्याच्यानंतर थोडस बॅकफुटला मात्र गेला दापटी संघ. हा चेंडू दरम्यान रफ्तार का सौदागर जबरदस्त क्रिकेट आपला 2 क्रिकेट मैदानावरती सादर केला अडवली संघाने. मी आधीच म्हटलं विजय पवारच्या नावाने अडवली संघ ओळखला जातोय. एक साधण्याचा स्टार खेळाडू अडवली संघाचा वंडर बॉय होती विजय पवार. धावसंख्या दबालकावरती 39 धावा. जर आपण सहकार्य करा अडवली संघाचे समर्थक मैदानाच्या आतमध्ये आपण आवाज देऊ नका प्लीज. पण हा चेंडू दरम्यान ऑफसाइड मध्ये प्रयत्न होत नाही. इथनं मात्र सामना जिंकणं भरपूर अवघड झाला आहे. छोटीशी फील होते शॉर्ट स्क्वेअर लेग झोनला. तोपर्यंत दरम्यान फक्त सिंगल. धावसंख्या दाबालकावरती आमच्या ज्ञानेश्वर पाटील जुने मुलीचे शुभ आगमन झालंय. आमच्या मान्यवर यायचे आमच्या वास्त्यावरती ज्ञानेश्वर पाटील जुने मुली. दुसरा आपण सामना सुरू करूया. अंतिम चेंडू शिल्लक असणारे 3 जिंकण्यासाठी तब्बल 10ची गरज आहे. 23 धावेची गरज असणाऱ्या सातत्याने इथनं सामना जिंकणं भरपूर अवघड झाला. सामना मोठा केला मैदानामध्ये फलंदाजाने. हा चेंडू दरम्यान ऑनसाइडला माझा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. नियंत्रण नव्हतं. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते तोपर्यंत डॉट बॉल. सामन्यामध्ये मजा निघून गेली. कारण सातत्याने विचार क्रिकेट चांगला आपण बघितला. दापट संघाचं चुकलं कुठे कारण सातत्याने 3 चेंडू 3 चौकार दाखवले हर्षदने. त्याच्यानंतर बॅकफुटला पूर्णपणे. चेंडू दरम्यान सर बॅटिंग घेऊन काढला आहे. चेंडूची फील्ड होती तोपर्यंत फक्त सिंगल. फक्त 1 चेंडू शिल्लक असणारे. एका चेंडूच्या नंतर मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. या दरम्यान एका बाजूने अडवली संघ कारण आदर्श पडली संघाने टॉप मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय. ग्रँड फायनलमध्ये प्रवेश केलाय.
तर एक पाऊल दूर, फक्त एक चेंडू फेकायचा आहे. या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. जबरदस्त आपण क्रिकेट बघितला दापोली संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला मात्र यावेळेस अडवली संघाने चाप सोडली विजय पवारने. हा चेंडू भिरकावून दिला आहे. तोपर्यंत चेंडूची फील्ड होईल. सामना संपलाय. तर यावेळेस अडवली संघाने मेगा मध्ये प्रवेश केलाय. जबरदस्त आपण क्रिकेट बघितला अडवली संघाच्या माध्यमातून. आणि अडवली संघाने मात्र यावेळेस ग्रँड फिनाल मध्ये प्रवेश केलाय. This show is mixed by DJ Anand and DJ Millie. Thank you, DJ. धन्यवाद DJ. The सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा विजय पवार. तर बॉल 28 धावांची धुवाधार फलंदाजी. त्याच्यानंतर तेवढं चांगली गोलंदाजी. मनोज मात्र यांच्याकडे कॅश प्राइज झालाय. रोख रक्कम 2500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. ते आपण कनेक्ट करायचंय. अजय पाटील याला पारितोषिकाला अजय भोर यांच्याकडनं एक षटकार मारला दाखवला होता. आपला कॅश प्राइज घेऊन जा आपण अजय पाटील याच्या व्यासपीठावरती. अजय पाटील मात्र कॅश प्राइज झालाय. अजय भोईर यांच्याकडे कॅश प्राइज झालाय. रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण कनेक्ट करायचंय. ते विजय पवार साठी मात्र पारितोषिक आलाय. कॅश प्राइज विजय बाबू मात्रे आधारस्तंभ स्पर्धेचे यांच्या शुभ हस्ते आता पारितोषिक दिले जाईल. मॅन ऑफ द मॅच विजय पवारला. आणि मनोज मात्रे यांच्याकडनं कॅश प्राइज झाले. कॅश प्राइज झाले रोख रक्कम 2500 रुपयाचा.